पेशंटचं काय खरं नव्हतं इथे येण्यापूर्वी हो बरं. रडत बसायची बारी होती। हा युवराज इलेक्ट्रोपॅथीचा चमत्कार, लास्ट स्टेज घशाच्या कॅन्सरवर मात केल्याचा रुग्णांच्या कुटुंबियाचा दावा। घशाचा कॅन्सर, एकदा ऑपरेशन, 34 रेडिएशन आणि 11 केमोथेरपी घेऊनही गुण आला नाही अशा शेवटच्या स्टेजमधील रुग्णाला इलेक्ट्रोपॅथी, होमिओपॅथी उपचाराने जीवदान मिळाल्याचा दावा रुग्णांच्या कुटुंबियांनी केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की रुग्णाचे नाव आनंद वाघमोडे, राहणार अंजनगाव, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। त्यांना घशाचा कॅन्सर लास्ट स्टेजमध्ये होता। कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार अनेक मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊनही आराम मिळत नव्हता। डॉक्टरांनीही खर्च कशाला करता, पेशंटचे खरे नाही असे सांगितले होते। आमच्या पेशंटला आधी खाता येत नव्हतं, रडत बसायची वेळ आली होती। अशा परिस्थितीत जाहिरात पाहून ते युवराज इलेक्ट्रोपॅथी सेंटरमध्ये डॉक्टर संतोष राठोड सर यांच्याकडे आले। इथे आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेशंटच्या तोंडावर तरतरी आली। आता सगळं खायला प्यायला लागलंय अशी प्रतिक्रिया रुग्णाच्या आईने दिली। आनंद वाघमोडे यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार आनंद वाघमोडे यांच्यावर यापूर्वी घशाच्या कॅन्सरसाठी शस्त्रक्रिया, 34 रेडिएशन आणि 11 केमोथेरपी झाले आहेत। तरीही अपेक्षित गुण न आल्याने आणि त्रास कायम राहिल्याने त्यांनी पर्यायी उपचार म्हणून इलेक्ट्रोपॅथी पद्धतीकडे वळण्याचा निर्णय घेतला। सध्या ते सोलापूर जिल्ह्यात इलेक्ट्रोपॅथी उपचार घेत असून या उपचारामुळे वेदना आणि त्रासात आराम मिळत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे। इलेक्ट्रोपॅथी ही कॅन्सर रुग्णांसाठी वरदान ठरत आहे अशी भावना रुग्ण आणि कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात येत आहे। यावेळी बोलताना डॉक्टर संतोष राठोड म्हणाले की इलेक्ट्रोपॅथी ही वनस्पतीवर आधारित नैसर्गिक उपचार पद्धती आहे। कॅन्सर सारख्या दुर्धर आजारात जिथे उपचार थकतात तिथे ही पद्धत रुग्णांना आधार ठरत असल्याचे अनेक केसेसमध्ये दिसून आले आहे। युवराज इलेक्ट्रोपॅथी सेंटरमध्ये सध्या अनेक कॅन्सर रुग्णांवर उपचार सुरू असून हा उपचार कॅन्सर रुग्णांसाठी वरदान ठरत असल्याचा दावा केला जात आहे। नमस्कार, मी राम मुंडारे, चारा न्यूज संपादक। आज आपण युवराज हॉस्पिटल इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर इथे आलेलो आहेत। आज आपल्या इथे एक दुर्मिळ असं पेशंट आलेला आहे की ज्याला शेवटच्या स्टेजमध्ये मृत्यूच्या जाडीतून डॉक्टर राठोड सरांनी वाचवलेलं आहे। आज आपण त्यांच्या कुटुंबियांच्या माहिती जाणून घेऊया। तुमचं नाव काय, कुठल्या गावाहून आलात आणि माझं नाव सुनंदा आदिनाथ वाघमोडे, अंजनगाव, तालुका माडा। आमच्या पेशंटला नेऊ नको म्हणत होते, डॉक्टर सुद्धा म्हणले कशाला नेताय, उगा खर्च कशाला करताय। कुठल्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला हे सांगितलं? आम्हाला तिथंच अनगरमध्ये सांगितलं होतं, ते एका डॉक्टरकडे नेलं होतं। तर मी जाहिरात वाचून आले। तुमचा पेशंट कुठल्या स्टेजला होता इथे? माझं पेशंटचं काय खरं नव्हतं इथे येण्यापूर्वी हो रडत बसायची बारी होती, पण ह्या डॉक्टरने चांगलं केलं। मग इथे आल्यानंतर पेशंटची स्थिती आता पेशंट दुसऱ्या दिवशीच पेशंटच्या तोंडावरतीच गेले। हो पेशंट खात पित होता काही त्यानंतर? हे तर आल्यापासून आधी खात नव्हता काय एवढा, हे तर आल्यापासून जोशे सगळं प्यायला लागले। आता आभार आहे डॉक्टरांची। या हॉस्पिटलमध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला कसं ट्रीटमेंट मिळाली? चांगले डॉक्टर कसं लाभलं? 3-4 वाऱ्या फेरीला येत होतं, ट्रीटमेंट घेत होते सारखे। पेशंट कडे डॉक्टरांच्या लक्ष होतं। तर आज आपले जे डॉक्टर पण आहेत, डॉक्टर तुम्ही थोडक्यात माहिती सांगताल? डॉक्टर साहेब, हा जो पेशंट आलेला आहे, आल्यानंतर याची स्थिती काय होती आणि आता तुमच्या ट्रीटमेंट सध्याची स्थिती काय आहे आणि तुम्ही कुठल्या प्रकारचं यांचं ट्रीटमेंट केलेलं आहे? सुरुवातीला ज्या वेळेला पेशंट आपल्याकडे आलं होतं, पेशंटचं फर्स्ट नाव आहे आनंद वाघमोडे, अंजनगाव, मोहोळ, जिल्हा सोलापूर। बोला। ज्यावेळी माझ्याकडे सुरुवातीला पेशंट आलं, पेशंटची कंडिशन अशी होती की लास्ट स्टेप, बोलता येत नव्हतं, सगळं भयानक वास, पेशंट घ्यायचे की नाही हे ठरवत होतं। स्टॉप बघून ते म्हणत होतं, सर कशाला ॲडमिशनचं करताय, वासलाही आलेले आहेत, आम्हाला बरं वाटत नाही, काय नाही। मी म्हटलं आपलं जे सेवा आहे ई सेवा म्हणून लोक त्या दृष्टिकोनातून आपल्याला बघून आपल्याकडे आलेले आहेत। आपण जर असं वास येतं हे येते म्हणून करणार, मग त्याला सेवा करणार उद्या कोण? डॉक्टरांनी स्टॉपनी ही जर भावना ठेवली तर मग उद्या आपल्याकडे येणार कोण? आपणच त्यांचे सर्वस्वी आहेत, वास बघायचे नाही, काय नाही, एक जोमाने आपल्याला सेवा म्हणून करायची आहे। मी सगळ्या स्टाफला समजून सांगितलं, माझ्या नातेवाईकांनी पण सांगितलं की बाबा पेशंट शेवटची स्टेप आहे, पेशंट आत्ता जाऊ शकतो, नंतर जाऊ शकतो की उद्या जाऊ शकतो, तसं तुमची तयारी असेल तर ठेवा,
लास्ट स्टेपचं पेशंट आहे. पण ह्यांनी पण तयार ठेवली. एकच बोलले, सर माझं लेकरू तुमच्या ताब्यात टाकते, आता मरू द्या, नंतर मरू द्या, कधी मेलं तर चालतंय, हे लास्ट स्टेप आहे, राहिलं तर राहील, तुम्ही ट्रीटमेंट तो सुरू करा. हे ज्यावेळी त्यांनी आम्ही सांगितलं त्यावेळेला आम्ही त्यांना सगळं कन्सल्ट घेऊन आम्ही ट्रीटमेंट सुरू केली. दुसऱ्या तिसऱ्या दिवशीला पेशंट चांगलं रिझल्ट यायला लागला. चौथ्या पाचव्या दिवसानंतर पेशंट एकदम तब्येत होऊन पाचव्या दिवशी एकटंच बाहेर बाथरूम जाणं येणं फिरणं एकटंच सुरू करत होता. किंवा बक्कल मिकोचं हे सी एवढं होतं की पूर्ण जेवढं खातं ते इकडनं पडत होते. ते आपण ते एक फोटोमध्ये पण आपण दाखवायत. असली कंडिशनचं पेशंट आज फर्स्ट क्लास खात फी तिकडं 2-2, 3-3, 4-4 चक्रा मारतोय, सगळ्यांना फर्स्ट क्लास हे करतोय, मोबाईल हँडल करतोय. अजून सर ह्याच्यापेक्षा रिझल्ट आपण इलेक्ट्रोहोमिओपॅथी ट्रीटमेंट देऊन काही देऊ शकतात. हे ट्रीटमेंट देणारे डॉक्टर सुनील वाघमारे आमचे महाराष्ट्र इलेक्ट्रोपॅथी कमिटीचे चेअरमन आहेत. डॉक्टर सुनील वाघमारे आणि मी डॉक्टर संतोष राठोड, मी दोघं मिळून जे आम्ही यांना ट्रीटमेंट दिले, हे एक इलेक्ट्रोपॅथीसाठी एक कॅन्सर रुग्णांना एक इलेक्ट्रोपॅथी ट्रीटमेंट एक वरदानच आहे, हे असं मी माझ्या पद्धतीने तर मी म्हणू शकतो. आता पेशंटचं पुढील आयुष्य कसं असेल काय? सर पेशंटचं पुढील आयुष्य, त्यांची जी सिव्हिरिटी होती, जे दुखणं होतं ते दुखणं कमी राहिलं. आता राहिली गोष्ट त्यांना खाणं पिणं कसं काय नाही, काही आम्ही त्यांना पथ्य सांगितलेलं आहेत. नॉर्मल लाईफ ते जगू शकतो, नॉर्मल लाईफ चांगल्या प्रकारे जगू शकतो. नॉर्मल लाईफ जेवढं तुम्ही आता त्यांचं सगळं करून आलेलं माझ्याकडं. पेशंट फर्स्ट सेकंड थर्ड स्टेपमध्ये माझ्याकडे कधी येतच नाही. आमच्याकडे आलं तर लास्ट स्टेपला पेशंट आलेले असतात. सगळं केमो झालेले आहेत त्यांचे बाहेर, ऑपरेशन झालेत बाहेर, रेडिएशन झालेत बाहेर. तुम्ही स्वतःच विचारून घेऊ शकता का कोणा किती वेळा केमो झालं, किती रेडिएशन झालं, किती ऑपरेशन झालं. 8 वेळा केमो केलं. ऑपरेशन किती वेळा केलं, ऑपरेशन एक वेळा सगळं काढून टाकलं सगळं जबडा. त्याचे काही रिझल्ट आलेले नाही. रिजल्ट म्हणजे ऑपरेशन झालं ते काय काहीच कळालं. नाही झालं. ज्यावेळी सगळं ऑपरेशन झालं, सगळं होऊन सगळं सडून सगळं आतलं ते 31 असं वाट घेतलं. हा बरोबर. 31 घेतलं. 31 रेडिएशन घेतलं, बरेच केमो घेतलं. पेशंट दुरुस्त झालेलं आहे. आणि आज सध्याच्या घडीला भारतामध्ये संपूर्ण जगामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कॅन्सरचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे, तर ह्या इलेक्ट्रोपॅथीचा वापर सगळ्यांनी करायला पाहिजे, त्याचं ट्रीटमेंट सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. तर तुम्ही जे आता पेशंट आहेत ज्यांना हे माहिती नाही त्यांना तुम्ही काय सांगता डॉक्टर? आम्हाला झालं तरी आम्ही सांगू. नाही डॉक्टर, आता माझ्यापेक्षा स्वतः पेशंटच सांगतील हो, patient त्याचे सांगतील. पेशंट रिकव्हरी किती झालंय आणि अशा रुग्णांना, अशा कॅन्सरग्रस्त रुग्णांना काकुनी पुढच्या लोकांना काय संदेश देऊ इच्छिता आपण त्यांनाच विचारूयात. तुम्ही ह्याच्यात आलं तर सांगा आणि पहिलं ह्या दवाखान्यात जावा, ऑपरेशन सुद्धा करू नका. तुम्हाला याच्या अगोदर तुम्ही एवढे थेरपी घेतलं म्हणाला, ऑपरेशन केलं म्हणा, तर ऑपरेशन केलं, रेडिएशन घेतलं, त्याचं काही केमो उपयोग घेतलं, सगळं घेतलं, काय करायचं. पण ह्या सरांनी मी घरावर जेव्हा जरा तुम्ही बसवलं. समाधान झालात? हो व्यवस्थित? समाधान झालं. हो तुम्ही जे भारतामध्ये दुसरे पेशंट आहेत त्यांना तुम्ही काय सांगता? माझं तर पेशंट 100% बरं झालं म्हणून सांगा. नाही, त्यांना तुम्ही काय आव्हान करता? त्यांना तुम्ही विश्वासानं सांगाल, तुम्ही डोळे झाकून नाही देता. तर तुमच्या डोळ्यामधले अश्रू सांगतात की ते आज किती हे दुःखाचे आणि आनंदाचे अश्रू आहेत, आपण पाहू शकता. खूप 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 चांगलं. ते असंच म्हणतात की माझं सुखाने आज माझं लेकरू माझ्याबरोबर सुखाने जातात, नाहीतर त्यांनी इथनं जर नाही सर्व काही सांगून जातं की सरांनी काय ट्रीटमेंट केलं, काय आज मेहनत त्यांचा घेतली. मुलगा चांगला त्यांच्यासोबत मस्त जिद्दीने घेऊन जातात आणि त्यांच्या गावात जर गेले तर त्यांना ओळखणार पण नाही कोणी. हा, बरोबर. हा आपण अशी तब्येत झालेली आहे. एक मिनिट तुम्ही बोलू शकता? नाही का? आज थोडस त्यांचं आहे ते थोड्या दिवसात नाही, ते लवकरच कसं ते बोलतील. आपण- मध्ये ते स्वतःहून लवकरच बोलतील. आपण ते पण नंतर आपण दाखवूया त्यावेळेस. धन्यवाद. धन्यवाद.